चला तर 10वीच्या गणितातील जो पार्ट 1 आहे अल्जेब्राचा, त्यातील पहिला चॅप्टर, त्यातील प्रॅक्टिस सेट जो 1.1 आहे, त्यातील क्वेश्चन नंबर 2 मधील हे 4थं गणित आहे. त्यातले आपल्याला यम आणि एनच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. बघा, हे तुमच्या रिव्हिजन पर्पजसाठीचा व्हिडिओ आहे. एकदा तुम्ही अभ्यास केला असेल म्हणून डिटेल व्हिडिओ पण नंतर या चॅनलवर मिळून जातील तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून टाकायचं. करा सबस्क्राईब. चला, यासाठी आपण काय करू, इक्वेशन 2ला 5ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. मग आपल्याला काय होईल, उत्तर येईल 5m - 30n इज इक्वल टू -35. याच्यातून इक्वेशन नंबर 3 भेटेल. मग आता सबस्ट्रॅक्ट करू इक्वेशन 1. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. मग काय होईल, 5m - 30n इज इक्वल टू -35 आणि 5m - 3n इज इक्वल टू 19. मग हे कसं होईल, असं ठिकाणी 5m आणि 5m कॅन्सल होईल. मग 30n + 3n - 27n इज इक्वल टू -54. म्हणून यातून nची व्हॅल्यू काय येईल, -2 येईल का, तर -2 नाही +2 येईल. nची व्हॅल्यू +2 आलेली आहे. मग आपण काय करू, पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 2 करूया. मग m -6 × 2 इज इक्वल टू -7. म्हणून m -12 इज इक्वल टू -7. म्हणून m इज इक्वल टू -7 + 12. म्हणून m इज इक्वल टू 5. अशा पद्धतीनं mची व्हॅल्यू 5 आणि nची व्हॅल्यू 2 येते. पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचं गणित सोडवू.